महिलेच्या पोटातून काढला 10 किलोचा पाण्याचा गोळा। सर्वसामान्य रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर देवदूत ठरताय याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय। एका महिलेच्या पोटातून 10 किलो वजनाचा पाण्याने भरलेला मांसाचा गोळा काढण्यात आलाय। सुमारे 120 मिनिटांच्या प्रयत्नांती हा गोळा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश मिळालंय। उल्हासनगर परिसरात भाजी विकणाऱ्या 48 वर्षीय महिलेच्या पोटात गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून दुखत होते। परिस्थिती सामान्य असल्यामुळे खासगी रुग्णालयात पोटाची तपासणी करायची कशी असा प्रश्न तिच्या कुटुंबाला होता। त्यामुळे दुखण्याकडे तिने दुर्लक्ष केलं। मात्र त्रास जास्त होऊ लागल्यानं तिला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले। 20 जानेवारी रोजी पुढील उपचारासाठी तिला सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं। यावेळी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि पोटातून पाण्यानं भरलेला मांसाचा गोळा बाहेर काढण्यात आलाय। या संदर्भात जनव्हॉइसने डॉक्टर कैलास पवार यांच्याशी बातचीत केली। पाहूयात। एक 48 वर्षाची लेडी भाजी विक्रेती आहे ठाणे जिल्ह्यातली। तिला डायबिटीज होतं, हायपोथायरॉइडिझम आहे आणि पोस्ट मेनोपॉजल असल्यामुळे तर तिला काही त्रास होता आणि ती दुर्लक्ष केलं सुरुवातीला। परंतु पोटात तो गोळा जसा वाढत गेला तसं तिचं लघवी थांबायला लागली आणि प्रेशर इफेक्टमुळे संडासही थांबायला लागली। मग तिने डॉक्टरकडे दाखवलं। मग तिची सोनोग्राफी केली। सोनोग्राफीमध्ये कळलं की पोटामध्ये मोठी काहीतरी गाठ आहे आणि ती ऑपरेशन करून काढणं गरजेचं आहे, कदाचित ती कॅन्सरची असू शकते। पण ती एकदमच गरीब असल्यामुळे त्याला लाखो रुपये सांगितलं गेलं। मग तिने ऐकलं की सिव्हिलमध्ये हे ऑपरेशन होतात। ती आली, आमच्याकडे अप्रोच झाली। आमचे गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर श्रेया म्हणून आहेत, त्या आमचे ॲडिशनल फिजिशियन डॉक्टर महागडे, मी, आम्ही बसून सगळे अनस्थेसिस्ट डॉक्टर प्रियंका महागडे आहेत। एक तर हायपोथायरॉइडिझम आहे, डायबिटीज आहे, एवढं मोठा गोळा आहे पोटामध्ये, ऑपरेट करणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं, बाकीच्या सवय आहे। परंतु सगळ्या टीमने डिसाईड करून ठरवलं आणि काही कन्सल्ट केलं आणि ऑपरेट केलं। ऑपरेट केल्यानंतर जवळपास 10 किलोचा गोळा ते गर्भपिशवीच्या बाजूला होता आणि त्याच्यामुळे तिला ते लघवी थांबणं आणि संडास थांबणं होत होतं। तो ह्यूज गोळा असल्यामुळे प्रेशर इफेक्ट खूप जास्त होता। ऑपरेट केला, सक्सेसफुल झाला ऑपरेशन। ती लेडी आता स्टेबल आहे आणि पुढे हा कॅन्सरही असू शकतो म्हणून थोडंसं टेस्टिंगला आपण पुढे पाठवलेलं आहे। त्याचा रिपोर्ट अवेट करते, पण बाकी आपण ती ऑब्झर्वेशन खाली आहे, तर जे काही लागेल ते ट्रीटमेंट सगळं आपण इथे करतो आहे। नेमकं महिलांनी या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे? युजली जे पोस्ट मेनोपॉज सांगतो, काही लोकांना 40-44 वर्षानंतर पाळी इरेग्युलर व्हायला लागतात किंवा पाळी थांबते। परंतु आपल्याकडे जे 2-3 मेन कॉजेस आहे लेडीजमध्ये, ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर। सर्वायकल कॅन्सरसाठी जे व्हीआयटी असते, बाकीच्या टेस्ट असतात, स्क्रीनिंग सगळीकडे जे केली जाते। ब्रेस्ट कॅन्सरसाठी स्क्रीनिंग केली जाते, ते स्त्रियांनी ह्या 2 गोष्टी, सर्वायकल कॅन्सरच्या टेस्टिंग आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या टेस्टिंग या जास्ती करून घ्यायला पाहिजे 30 वर्षानंतरच्या स्त्रियांनी, म्हणजे रेग्युलरली करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून असले काही प्रश्न उद्भवत नाही। काही वाटलं डॉक्टरांना, काही सिम्पटम वाटलं तर मला डेफिनेटली इन्व्हेस्टिगेशन सांगतात, सोनोग्राफी सांगतात, ह्या गोष्टी करतात। आणि कॅन्सरचं अशी गोष्ट की एकदा ॲडव्हान्स झालं ना तर आपल्याला लक्षात येत नाही आणि मग आपल्याला जीव गमवावा लागतो। म्हणून सतर्क राहून सगळ्या महिलांनी जास्तीत जास्त या गोष्टीची काळजी घेणं, सुलभतेने डॉक्टरांकडे जे दाखवणं। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे बऱ्यापैकी चांगले गायनेकोलॉजिस्ट आहेत, शिशुतज्ञ आहेत, त्यांच्याकडे यायला पाहिजे, दाखवायला पाहिजे। त्यांना बेसिकली टोटल ट्रीटमेंट, मेडिसिन सगळं जे काही लागेल ए टू झेड गोष्टी फ्री आणि कुठल्याही चार्ज इथे कोणाकडनं घेत नाही। त्याच्यामुळे मॅक्झिमम लोकांना याचा फायदा पण घ्यायला पाहिजे आणि लोकांनी सतर्क पण व्हायला पाहिजे।